सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरुपरंपरां वंदे गुरुपरंपरां। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूजनीय डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करून आजचे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते। मागच्या श्लोकात आपण पाहिलं यस्य ब्रह्माणी रमते चित्तम, पण माझ्यामध्ये त्रुटी असल्यामुळे, मी प्रपंचासक्त गृहासक्त असल्यामुळे, धनासक्त असल्यामुळे मला ते जमलं नाही। आसक्ती सोडण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण नाही जमलं। त्यामुळे आचार्य इथं सोपी साधना सांगतात आणि म्हणतात भगवद्गीता किंचित दीता गंगा जल्लव कणिका पिता सकृत पियेन मुरारी समचा क्रियते तस्य यमेन चर्चा। इथे आचार्य 3 साधना आपल्याला देत आहेत आणि त्याचं फळ म्हणजे म्हणत आहेत की यमासोबत चर्चा होणार नाही। आपण लगेच म्हणणार की आत्ताच आपण सगळे केनोपनिषदाचा अभ्यास करून बसलेला आहोत, यमदेवाशी चर्चा करून बसलेला आहोत आणि इथं म्हणत आहेत की यमाची चर्चा होणार नाही। तर ते जे यमदेव आहेत ते श्री गुरु रूप यमदेव आहेत आणि आपल्याला जन्म मरणातून सोडवणारे ते आहेत। पण आपल्याला अजूनही मरणाची भीती आहे, जन्म मरणाची साखळी तोडायची आहे। ती तोडण्यासाठी ते त्यातून मी कसा सुटेल, त्यासाठी आपल्याला श्री गुरूंच्या म्हणजेच यमदेव रूपी श्री गुरूंच्या शरणाची एकदम एकरूपता, त्यांची पूर्ण शरणागती घ्यावी लागेल। आणि ती जर आपण घेतली आणि सोबत ही साधना जी आचार्य आपल्याला देत आहेत ती केली तर यमदेवाच्या पाशातून आपण सुटू शकू। म्हणजे श्री गुरुरूप यमदेव नाही आहे, जी जीवन मरणामध्ये ते आपल्याला अटकवतात, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावतात, ते यम इथं सांगितलेले आहेत। म्हणजे जन्म मरणाची साखळी कशी तुटेल, मरणाची जी भीती आपल्या सगळ्यांना आहे ती कशी निघेल, त्यासाठी मला ही साधना आचार्य सांगत आहेत। आणि जसं नचिकेतानी एकदम शरणागती पत्करली, श्री गुरूंशी आपली योग्यता निर्माण करून सगळी म्हणजे त्याच्यातून आपला मोह काढून स्वतः शरणागत झाले, तेव्हा त्यांनी एकरूपतेचं साधन सांगितलं। तसंच मी नचिकेताच्या पंक्तीला बसण्याच्या योग्यतेचं होण्यासाठी मला ही साधना आचार्य इथं सांगत आहेत। आणि ती साधना म्हणजे जसं आपल्याला आत्ताच सुरुवातीच्याच दिवशी सुनील दादांनी म्हटलं आहे की आपण सगळ्यांनी जीव तोडून अभ्यास करावा। शैलाताईंचं सुद्धा हेच मत आहे की आपल्याला सगळ्यांना हा अभ्यास आपल्या योग्यतेनुसार यावा, त्यासाठीच त्यांची जशी धडपड आहे, आपणही म्हणावं करिष्ये वचनं तव। त्यांच्या त्या वचनाला आपण आदराने स्वीकार करावं आणि याच्यातून निघण्यासाठी, जन्म मरणातून निघण्यासाठी हा अभ्यास करावा। तस्मात् शास्त्रं प्रमाणं कार्य कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि। शास्त्रांचे वचन अगदी श्रेष्ठ असतात, पण त्याही पेक्षा श्रेष्ठ श्री गुरूंचे वचन असतात। म्हणजेच गुरुरंगी पद्मे मनश्चिन्ह लग्न ततत्किम 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 ततत्किम। मी पूर्ण शरणागती घ्यावी, माझा अहमपणाचा नायनाट केला तरच मी सत्शिष्य नचिकेतासारखा होऊ शकेल। आणि त्यासाठी मला ही साधना सांगितलेली आहे आणि त्यासाठी बुद्धी श्रुतीशी द्यावी, शास्त्री गहाण ठेवावी आणि ती सद्गुरूशी अर्पावी जाणण्या पुरुष। त्या सत्पुरुषाला जाणण्यासाठी मी यांना शरण गेलं पाहिजे, श्री गुरूंची शरणागती पत्करली पाहिजे। आणि अशी साधना मी जर करत असेल तर मला जन्म मरणाची साखळी तोडता येईल। आणि त्यासाठी आचार्य पहिली साधना देतात भगवद्गीता किंचित दीता। तू भगवद्गीतेचा अभ्यास कर असं त्यांचं म्हणणं आहे। किंचित तरी अभ्यास कर। भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताच्या श्रीमुखातून वदली गेली आहे, ती भगवंताची वाङ्मयी मूर्तीच आहे।
आणि त्यातला प्रत्येक शब्द न शब्द भगवंताच्या श्रीमुखातून वदला गेला आहे. ते भगवंताचं हृदय आहे आणि तो प्रत्येक शब्द मी माझ्या हृदयामध्ये कोरून ठेवायचा आहे. आणि त्यासाठी जसं अर्जुनाला युद्धभूमीमध्ये ती गीता सांगितल्या गेली आहे, तसंच माझ्या संघर्षमय जीवनातून शांती, समाधान, तृप्तीकडे मला जायचं आहे. आणि माझ्या जीवनाची आनंदमय घडी बसून घ्यायची असेल तर मला दर्जेदार जीवन पद्धती करून घेण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश करण्याची आचार्य, भगवद्गीतेचा अभ्यास करण्याची आचार्य मला आदेश देत आहे म्हटलं तरी चालेल. आज्ञा देत आहेत, आदेश देत आहेत. आणि तिथं ते म्हणतात आहे की ज्ञान रूपी ऐश्वर्य जर मला मिळवायचे असेल माझ्या जीवनामध्ये तर श्री गुरूंना शरण जाऊन त्यांच्या चरणाशी बसून मी गीतेचा अभ्यास, भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करण्यासाठी श्री गुरूंच्या चरणाशीच मी जावं लागेल. आणि मला भगवद्गीतेच्या अभ्यासानेच शांती, समाधान, तृप्ती टिकवता येईल. आणि त्यासाठी जेव्हा मी असा श्री गुरूंच्या चरणाशी नतमस्तक होते, शरणागत होते, तेव्हा ते मला उपदेश देतात, अविनाशी तू तद्विधी येणं सर्वमिदं ततं. तू अविनाशी आत्मा आहेस. ऐक शिष्या येथील वर्म सोये तुची आहे ब्रह्मा. तू स्वतःच तो ब्रह्म आहे, तू स्वतः तो आत्मा आहे. आणि ते तू लक्षात घे आणि शांतीला, परम शांतीला प्राप्त होण्यासाठी स्थित प्रज्ञ हो. तुझी निश्चयात्मक बुद्धी कर. आणि ती निश्चयात्मक बुद्धी कर म्हणजेच आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी, त्या आत्मस्वरूपाची शांत रूपी प्राप्ती मिळवण्यासाठी तू विवेकी बन, वैराग्यवान बन, ज्ञानी बन, कामना रहित बन आणि स्पृहा रहित, अहंकार रहित, ममकार रहित तू हो. आणि असा जेव्हा शिष्य होतो म्हणजेच मी होतो, साधक होतो, तेव्हा श्री गुरु जसं भगवंत अर्जुनाला म्हणतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. मी तसेच माझ्या श्री गुरूंना जर शरण गेले असेल तर त्यांनी दिलेला उपदेश मी माझ्या जीवनामध्ये आणू शकेल. आणि त्या उपदेशाने नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादात मयाच्युत. माझा मोह गेला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा मोह जन्म मरणासाठी कारणीभूत आहे. आणि अर्जुन जसा म्हटला की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, तुमच्या प्रसादाने माझा मोह नष्ट झाला आहे आणि त्यासाठी करिष्ये वचनं तव. आणि नंतर शेवटी तो म्हटला आहे करिष्ये वचनं तव. म्हणावं मी सुद्धा की हे श्री गुरुदेवा, मी तुम्हाला शरण आहे. तुम्ही जसं म्हणाल तसं मी माझ्या जीवनात वागण्यासाठी तयार आहे. आणि श्री गुरु प्रजा हाती पदा यदा कामान सर्वान पार्थ मनोगतात आत्मने तुष्ट स्थित प्रज्ञस्त तदोच्यते. स्वरूपाची सहजावस्था आहे ती मला श्री गुरु देव पाहत आहे. उशीर केव्हाही शिष्याकडून होत असते, श्री गुरुकडून कधीही उशीर होत नसतो. शिष्यच उशीर करत असतो. जेवढ्या लवकर मी स्थितप्रज्ञ होईल तेवढ्या लवकर श्री गुरु ते अमृत तत्व माझ्यामध्ये उतारायला तयारच आहे. उशीर नेहमी शिष्याकडून होत असते, साधकाकडून होत असते. अशा गीतेच्या अभ्यासाने मी श्री गुरूंच्या चरणाशी एकरूपता पावण्यासाठी नतमस्तक झाले पाहिजे. आता दुसरी साधना त्यांनी म्हटले आहे, गंगा जल्लव कणिका पिता. तू श्रद्धा आणि विश्वासाने थोडं तरी गंगाजल घे. श्रद्धा विश्वास भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यंती सिद्ध स्वांतस्तमीश्वरम. तुलसीदासजी रामायणामध्ये सांगत आहेत हे. तुला शांत आणि स्थिर जर व्हायचं असेल तर श्री गुरूंच्या चरणाशी तू श्रद्धा आणि विश्वासाने जा. श्रद्धा आणि विश्वास हा परमार्थाचा पायाच आहे.
आणि इथं आचार्य म्हणतात आहे की तू श्रद्धा विश्वासाने थोडं तरी गंगाजल घे. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे गंगा कुठंतरी हिमालयामध्ये एका थंबाच्या रूपाने अवतीर्ण झाली आणि ती कथा आपल्याला बघायची नाही. आणि वाढत गेली तिचा प्रवाह इतका झाला आणि शेवटी ती सागराला जाऊन मिळाली. पण ह्या पेक्षा सागराला मिळण्याच्या अगोदर त्रिवेणी संगम झाला आहे हे विसरता कामा नये. गंगा यमुना सरस्वती या 3 नद्यांचा संगम प्रयागराज इथं झालेला आहे. ही गंगा म्हणजेच भक्ती आहे आणि वैराग्य म्हणजेच यमुना आहे आणि सरस्वती म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे इथं आचार्यांना ज्ञान वैराग्ययुक्त भक्ती मला द्यायची आहे, करायला लावायची आहे. ज्ञान वैराग्ययुक्त भक्तीने मी श्री गुरूंच्या चरणाशी म्हणजेच गंगाजल मला घ्यायचं आहे. म्हणजे ज्ञान वैराग्ययुक्त भक्ती मला करायची आहे. आणि अशी ज्ञान वैराग्ययुक्त भक्ती करते तेव्हा तिथंच भरद्वाज मुनी बसे प्रयागा. ह्या प्रयागराज सगळ्या तीर्थांचा राजा इथं म्हणतात, कारण इथं त्रिवेणी संगम आहे. इथं भरद्वाज मुनी म्हणजे श्री गुरु आहेत आणि इथं शिव पण आहे. मी जेव्हा मी असं ज्ञान वैराग्ययुक्त भक्ती करते तेव्हा श्री गुरु भरद्वाज मुनी तिथे आहेतच. ज्या ज्या साधकाची ज्ञान वैराग्ययुक्त भक्ती होते तर श्री गुरु त्याला शिवाशी एकरूप करायला तयारच आहे, तिथंच आहेत. किंबहुना ज्ञान वैराग्ययुक्त भक्ती करण्यासाठी श्री गुरु पाहिजेच. असे ज्ञान वैराग्ययुक्त भक्ती जेव्हा होते तेव्हा जीव आणि शिवाचं मिलन करण्यासाठी श्री गुरु आहेतच तिथं. आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर आपल्याला तिकीट काढण्याची गरज नाही आहे. चला जाऊया प्रयागराजला. श्री गुरु चरणाचे पाणी तेच आम्हा त्रिवेणी. अशा रीतीने भगवद्गीतेचे श्रवण झाले म्हणजेच वेदांत वाक्यांच्या तात्पर्याचा निश्चय झाला, चित्ताची शुद्धी झाली. गंगा प्राशन केलं म्हणजे ज्ञान वैराग्ययुक्त भक्ती केली म्हणजे मननाने चित्ताची शांती झाली. या 2 साधनेने मनाचे मल आणि विक्षेप हे 2 दोष काढवायला मदत झालेली आहे. आचार्य बघा आपल्याला कुठं घेऊन चालले आहेत. आणि 3री साधना ते देत आहेत सकृतपियेन मुरारी समज, म्हणजे चित्ताच्या शांतीसाठी मुरारीची पूजा सांगत आहेत. आणि मुरारीची पूजा जेव्हा करते आहे म्हणजे चित्ताची शुद्धी, चित्ताची शांती आणि चित्ताच्या स्थैर्यासाठी मुरारीची पूजा म्हणजेच भगवंताच्या चरणाशी श्री गुरूंच्या चरणाशी एकरूपता साधण्यासाठी, मला स्थैर्य साधण्यासाठी मुरारीची पूजा आचार्य देत आहेत. आणि नाहीतर मी जर स्थिरता पावले नाही तर मन वढाळ उभ्या पिकातलं ढोर, ते कधी संसाराकडे पळून जाईल सांगता येत नाही. म्हणून श्री गुरु चरणाशी भगवंताच्या चरणाशी त्याला एकरूपता स्थिरता द्यावीच लागते. आणि त्या हिशोबानेच इथं आचार्य सकृतपियेन मुरारी समचा म्हणजे तू मुरारीची पूजा कर असं म्हटलं आहे. आणि पूजा करायची म्हटलं की सोहळं तर पाहिजे. आणि हे सोहळं नेसताना म्हणजेच शुचीभूत होऊन सोहळं नेसावं लागते. आणि शुचीभूत होऊन सोहळं नेसताना मनामध्ये जाणीव असू दे की आतमधला लोभ, काम, क्रोध, मोह हे निघालं आहे का. ह्या सगळ्या गोष्टी विटाळणाऱ्या आहेत. विटाळणाऱ्या गोष्टी नाही चालत. आणि त्या त्यजून काम क्रोधस लोभस, काम क्रोध तथा लोभस तस्मात ते त्रयं त्यजेत. हे सगळं मला त्यजून द्यायचं आहे, सोडून द्यायचं आहे. ते मी जाणीवपूर्वक सोडलं का हे मी माझंच बघायचं. आणि असं सोडून मी जेव्हा अंतर्बाह्य शुचीभूत झाले म्हणजे गीतेचा अभ्यास आणि गंगाजल प्राशन म्हणजे अंतर्बाह्य शुचीभूत होऊन जेव्हा सोहळं नेसून तयार झाले तेव्हा माऊली पुढे सरसावली पूजा शिकवते आहे. म्हणते आहे तेथे अहम हा धूप जाळू, नाहम तेजो वाळू, सामरस्य पोटाळू निरंतर.
या निरंतर मी त्या अहंकाराचा धूप तेथे जाळायचा आहे, मी पणा पूर्ण नाहीसा करून त्याला ओवाळायचे आहे, त्याच्याशी पूर्णपणे एकरूपता साधायची आहे. आणि नंतर देवाशी एकरूपता साधून त्याला नमस्कार करण्यासाठी पुन्हा वेगळं व्हायचं आहे आणि त्या भक्तीचा आनंद घ्यायचा आहे. अशा रीतीने पूजा सांगितली आहे मुरारीची. मूर नावाच्या राक्षसाला मारणारे श्रीकृष्ण म्हणजेच मुरारी, असं त्यांना नामाभिमान दिलेला आहे. आणि मूर म्हणजे अहंकार. मला सुद्धा आचार्यांनी मुरारीची पूजा सांगितली आहे, म्हणजे माझ्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठं अजूनही अहंकार आहे, की जो संसाराकडे भटकण्याची शक्यता यामुळे येऊ शकते. जे स्वरूपाचे विस्मरण ते वाढवी तीव्र विषय ध्यान, जेणे जीवाशी जन्म मरण अनिवार्य जाणं देहाभिमान. मूळ आला, अभिमान आला, अहंकार आला, म्हणजे पैशामध्ये, नावलौकिकामध्ये, प्रपंचामध्ये, शरीरामध्ये, शरीर संबंधियांमध्ये जीव रमायला लागतो, साधक रमायला लागतो आणि जीव ब्रह्म ऐक्याचा व्यत्यय येण्याची इथं शक्यता आहे. म्हणून आचार्य आपल्याला इथं पूजा करून, म्हणजे जो हा आतमध्ये अहंकार आहे तो समर्पित करण्यासाठी पूजा आचार्य देत आहेत. इथे करावी परमार्थाची तातडी. ही तातडीने मी एक रूपता म्हणजे स्थिरता पावायची आहे, आणि ती तातडी करण्यासाठी आचार्य मुरारीची पूजा देत आहे. अशा रीतीने भगवद्गीता म्हणजे चित्ताची शुद्धी झाली आहे, गंगाजल लाव कणिका पिता म्हणजे ज्ञान वैराग्ययुक्त भक्ती झाली आहे, चित्ताची शांती झाली आहे. सकृत पियेन मुरारी समच्या, अहंकार नाशाने चित्ताचं स्थैर्य झालं आहे. श्रवण मनन निधिध्यासन तयार झालेलं आहे. आणि अशी साधना करणाऱ्या साधकाच्या भक्ताच्या जीवनामध्ये मी, भगवंत स्वतः म्हणतात, मी श्री गुरु रूपाने अवतीर्ण होतो आणि ज्ञान रूपी ज्योतीने अज्ञान रूपी अंधकार मी त्याचा दूर करतो, आणि त्यामुळे त्याला ज्ञान निष्ठा प्राप्त होते आणि श्री गुरु कृपेने आत्मप्रचिती होते. ही आत्मप्रचिती त्याच्या साधनेमध्ये तेज प्रकट करते. श्वासे श्वासे सविश्वासे चित्ताची चैतन्याला मोहर लागते, साधनेला ही लावायची असते. स्वतःच्याच स्वरूपाचे ज्ञान हेच तर मनुष्याचे खरे कर्तव्य आहे. ते या साधनेने आचार्यांनी करून घेतले आहे, आणि ते करण्यासाठीच आचार्यांनी किती सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि असे जेव्हा रामायणामध्ये सुद्धा अशा साधकाला ज्ञानी भक्त मोही अति प्यारा, रामायणामध्ये तो मी तुम्हाला देणारच आहे, त्यातही सांगितलं आहे असा ज्ञानी भक्त मोही अति प्यारा. भगवंत स्वतः बोलले आहेत की मला असा भक्त खूप प्रिय असतो. आणि मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम नच श्रोत्रे जिव्ह नच घ्राण नेत्रे नच व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूपम शिवम शिवम, या ते कळलं आहे. आणि मोक्ष करण्याची इच्छा पण नसते. जे अविद्या जाई विरोन, कामना जाई पळून, कर्म ते राहे मिळून देहा संगे. अविद्या नाश झाला असता इच्छा नाहीशी होऊन कर्म तेवढे प्रारब्धानुसार देहाला धरून ठेवतात. ज्यावेळी चिदाभासाला आत्मज्ञान होते तेव्हा बुद्धी आणि देहाचे तादात्म्य राहत नाही, नाहीसे होते. आणि नंतर जेव्हा त्याला म्हणजे या स्थूल देहाला मरण येते तेव्हा त्याचा सूक्ष्म देह म्हणजे लिंग देह जो जन्म घेण्यासाठी कारणीभूत असतो, पण तो त्याला मिळत नाही. यमाच्या दूतांना काही केल्या ते मिळत तेव्हा ते रिकाम्या हाताने म्हणतात, ते रिकाम्या हाताने परत जातात. यासाठी पूजनीय डॉक्टर काकांनी छान ओळी देऊन दिलेली आहे. तो देह शोधूनही पाहता लिंग देह न ये हाता, मम दूत येत असे परता मोकळ्या हाती. जन्म मरणातून सुटला आहे.
आणि असे सच्चे अनुसरण जेव्हा सत्संग हेच अंतिम ध्येय असावं, त्यासाठी श्री गुरूंना शरण आणि आचार धर्म पाळावा लागतो. न्याय नीती धर्मानेच वागावं लागते आणि अंतःकरणाची यांनी शुद्धी ठेवतात. आणि अशा रीतीने आत्मजिज्ञासा जेव्हा तयार होते, मग स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते. आणि जे सुरुवातीला श्री गुरूंनी मला सांगितलं होतं की तू ब्रह्म आहेस, ते मला आता विचारी बुद्धीने मी त्या तत्वावर स्थिर होत आहे. आणि असा जेव्हा स्थित प्रज्ञ खरा आता झाला आहे, हा जेव्हा स्थित प्रज्ञ झाला आहे, तेव्हा त्याचे आता मनही भटकत नाही आणि शरीर म्हणजे देह सुद्धा भटकत नाही. अशी साधना, अशी उपासना साधना जर साधक करू शकत नसेल, काही कारणाने जर हे राहिलं असेल, तर त्याचा परिणाम सुद्धा आचार्य पुढच्या श्लोकामध्ये सांगून देतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या संसारे बहु दुस्तारे कृपया अपारे पाही मुरारे. इथं पुनर्जन्माचा सिद्धांत आचार्य सांगत आहेत. खवळला जो देहाभिमान, तो शुद्धासी लावी जीवपण, नाना योनी जन्म मरण विशेष जाण वाढवी. देहबुद्धी ते आत्मबुद्धीचा जो प्रवास आपल्याला करायचा होता, तो खुंटला आहे, तो थांबला आहे. अहंकार मूळ समोर आला आहे. म्हणजेच जन्म मरणाला जो कारणीभूत आहे, तो मूळ आल्यामुळे मी पण आला, कर्तेपणा आला. कर्तेपणा आला म्हणजे भोगतेपणा येतो आणि भोग कधी संपत नसतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. अशा रीतीने कोणत्या आई जन्म तर घ्यावा लागेल, पण कोणत्या आईच्या गर्भात मला टाकून दिले जाईल ह्याची माझ्या हातात काही स्वातंत्र्य नाही आहे. वासनेनुसारी देह देऊन दिला जातो. आणि अशा रीतीने जेव्हा आईच्या गर्भात जाणं म्हणजेच नरक यातना सोसणे आहे. असा नरक यातनेमध्ये जो जातो, म्हणजेच मनुष्य जन्मामध्ये विवेक वापरून जो पुरुषार्थ मला करायचा आहे, ती जन्माची सफलता म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करायची आहे, ती जर मी करत नसेल, संसारातच रमत नसेल, तर अजूनही या श्लोकामध्ये आचार्य बजावतात, म्हणतात इह संसारे बहु दुस्तारे. हा संसार फार त्रासदायक आहे, वेदनादायक आहे, कष्टदायक आहे. तू या संसारामध्ये रमू नको. अनुकूल प्रतिकूलतेचे संमिश्रण म्हणजे हा संसार आहे. अडचणींचा भांडार म्हणजे हा संसार आहे. आणि ह्या संसारासाठी तुकोबा म्हणतात, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ. किंवा ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्वे वचना येऊ पाहे. समर्थ तर त्याही पुढे जाऊन म्हणतात, परम मूर्खा माझी मूर्ख, जो ये संसारी मानी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख ऐक नाही. इतकं ह्या संसारामध्ये सगळ्यांचं म्हणणं आहे की दुःखी आहे. जर असं दुःख मला वाटत नसेल आणि मी संसारामध्ये सुख शोधत असेल, तर मी माझ्या जीवनाचे अनमोल क्षण वाया घालवते आहे, हे संसार समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि असं जेव्हा आणि विचार केला तर मला संसार का गोड वाटतो, कारण मी काम क्रोध मद लोभ मत्सर या सगळ्यांना कटाळून बसलेले आहे. या सगळ्यांना मी कटाळल्यामुळे मला संसार गोड वाटतो आहे. आणि सुंदरकांडमध्ये सांगितलेलं आहे, काम क्रोध मद लोभ सब नाथ नरके पंथ. म्हणजेच नरकामध्ये जाण्याचं इथं सगळी व्यवस्था आहे. आणि ही परमार्थाचे जन्मस्थान, त्याची सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान, अकस्मात बाणे.
असे अकस्मात मला जर अजूनही चूक झाल्यावर पुन्हा जर मला जन्म मरणातून सुटण्याची सोय आहे, तर त्यासाठी ज्ञान गंगेत न्हावणे, आत्मज्योतीला पाहुणे, स्वस्वरूपी जाऊन या आनंद सकळ. गुरुदेव आत्मज्ञानी अंतरी निर्मळ, चला जाऊ भेटावया पळे यम. हा पळे काळ, हा काळ जर श्री गुरूंच्या चरणाशी गेलं तर अजूनही पळू शकतो आणि तो पळावा. असा दर्जेदार परमार्थ केला तर प्रारब्ध प्रतिकूल असेल तरीही न डळमळता सामोरे जाता येतो. काम, क्रोध, अभिमान, ईर्षा, निराशा सगळ्यांचा नायनाट करता येतो आणि तो नायनाट करण्यासाठी करून शांती, समाधान, तृप्ती टिकवून ठेवता येते. आम्हा नित्य युद्धाचा प्रसंग असा हा. जसं अर्जुनाने युद्ध केलं ते युद्ध मला करायचं नाही आहे, मला हे युद्ध करायचं आहे आणि सुख दुःखाला सामोरे जायचं आहे. आगते स्वागतम कुर्यात. जे म्हणजे ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. असे समाधानाने मी माझ्या जीवनामध्ये राहू शकते. आणि असंच जीवन पद्धती सुरू असतानाही प्रारब्ध वंश सुख दुःखाचे काही प्रसंग जीवनामध्ये येणारच आहे. ते नाही येणार असं बनणारच नाही. तर ते प्रसंग येतील तर भगवंताचा प्रसाद म्हणून मी त्या येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जायचं आहे. आणि अशा रीतीने इथं समर्थ सुद्धा हे काही प्रसंग फार आपल्याला तळमळून सोडतात, तेव्हा समर्थ विचार देतात. म्हणतात, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना त्याची शोधून पाहे. मना त्वाची रे पुर्य संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. माझ्याच करणेचे फळ मी जर भोगत आहे तर मग किनकिन कशाला. जसं सुनील दादा उदाहरण देतात की पोळी करताना करपली तर ती पोळी मला आनंदाने खावी लागते किंवा मी खाते. तसाच हे प्रारब्ध जे माझ्याच करणेचं फळ आहे, मग किनकिन न करता आनंदाने मी ते स्वीकारावं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपे त्याचा नाश झाला म्हणजे काय नेमकं झालं, तर त्या प्रारब्धाची बिकटता मला जाणवत नाही. त्यासाठी साधना अविरत सुरू पाहिजे आणि श्री गुरुकृपेने तेव्हा स्वरूपावरील आवरण नष्ट होते. म्हणजेच मलदोष, विक्षेप दोष तर आपण साधनेने काढता येतो साधकाला, पण श्री गुरुकृपेने आवरण दोष सुद्धा निघून जातो. म्हणजे तिन्ही दोषातून मोकळे होता आलं. आणि असं जेव्हा होते तेव्हा जग तर दिसते पण त्याचा बाद झालेला असतो. ही खरी जीवनाची मौज आहे आणि ही मौज श्री गुरुकृपेने आपल्याला घेता येते. आणि अशा मौजेत राहणं हीच तर खरी साधना आहे. त्यासाठीच ही साधना आचार्यांनी दिलेली आहे. ते देले हरी फाटल्यावरी असं नाही जमायचं. साधना करावी लागते आणि अशी साधना करून श्री गुरूंना मी जेव्हा शरण राहते तेव्हा माझ्या आनंद परिस्थिती सापेक्ष, काळ सापेक्ष, मनुष्य सापेक्ष राहत नाही. मी नेहमी आनंदात राहते. माझ्या हृदयामध्ये नेहमी सदा वसंत हृदयाद विंदे. माझ्या हृदयामध्ये नेहमी वसंत फुललेला राहतो. आणि असं जेव्हा पुरुषार्थ जमला म्हणजेच झाले जन्माचे सार्थक. निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पहिलाची पाहावा. असा विवेक, मी मनुष्य म्हणून जन्माला आले आहे तर माझी आत्मोन्नती करावी हे माझी हट्टच असावा आणि हा हट्ट पुरवण्याचा आग्रही मी असावा. आणि हा आग्रह एक दिवस निश्चयामध्ये परिवर्तित व्हावा. हा निश्चय माझा झालाच पाहिजे. माझ्या जीवनाचे क्षण संपतील त्यापूर्वी हा निश्चय होऊन गेला पाहिजे
निर्गुणास नाही जन्म मरण, निर्गुणास नाही पाप पुण्य, निर्गुण होता आपण मुक्त झालं. हे मनुष्य जन्माचे सार्थक झालं. आणि यासाठी डॉक्टर काकांनी छान एक ओवी दिलेली आहे. कर्तव्य त्याची सरे, जे मी आत्मत्वे उरे, पाठी देह यंत्र कर्तरे प्रारंभ. कठोपनिषद. आता मी जेव्हा असा आत्मरूप होतो तेव्हा सर्व कर्तव्य संपलेले असतात आणि पाठीमागून देहाचे यंत्र प्रारब्धामुळे काही दिवस चालू राहते. यालाच तो आनंदाच्या आनंदाची अंग आनंदाचे म्हणतात. देव पाकव्यास गेलो, देव होऊन या ठेलो. आचार्य ह्यालाच धन्य होम धन्य होम धन्य होम पुन्हा पुन्हा म्हणतात. हेच आत्मस्वरूपाचं फळ आहे. आत्मज्ञान हेच मोक्षाचं साक्षात साधन आहे. काही श्लोका पहिलेच जे आचार्यांनी म्हटलं होतं, ज्ञानविहीनम सर्व मतेन मुक्ती न भजती जन्म मुक्ती. आणि असं ज्ञान मिळवल्यामुळे, आत्मज्ञान मिळालं तेव्हाच हे सगळं जमते. त्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला आचार्यांची जी आज्ञा आहे त्यावर कार्यरत राहावं लागते. आणि म्हणूनच आचार्य इथं अजून एकदा आज्ञा देतात, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हे मूढ बुद्धी मनुष्या, त्या परमपुरुषाच्या प्राप्तीसाठी, त्या अमृत तत्वाच्या प्राप्तीसाठी. इथं भजन म्हणजे श्री गुरूंना शरण जाणं, भगवंताला शरण जाणं आहे. आणि अशा त्या अमृत तत्वाच्या प्राप्तीसाठी तू गोविंदाचे भजन कर. गोविंद म्हणजे आचार्यांचे, गोविंद पादाचार्य हे त्यांचे गुरु आहे. म्हणून याच्यामध्ये श्री गुरूंना शरण हे आपण अर्थ इथं लावून घेऊया. आणि त्या श्री गुरूंना तू शरण जा, त्यांचे भजन कर. आणि तुझ्या एकट्याच्या बुद्धीने किंवा प्रयत्नाने हे जमणार नाही. त्यासाठी सन्मुख होई जीव मही जभी, जन्मकोटी अघनासहित अभि. श्री गुरूंच्या भगवंताच्या सन्मुख जावं लागते. रामायण येणारच आहे. सन्मुख जाणं फार महत्वाचं आहे. आणि श्री गुरूंनी असे जेव्हा मी शरण जाते तेव्हा हे सगळं जमते. झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण करते. त्यांच्याच कृपेने सुचले, त्यांच्याच कृपेने बोलले. आपली बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. राम कृष्ण हरी. बंद कर बीजो बोल से बन चुके छो.